आपल्यासोबत नितीन कुमार शेंडे आहेत, जे विजयी झाल्याचं घोषित केलेलं आहे. आणि आपण त्यांना विचारूयात. मुंबई तकच्या वतीनं खूप खूप स्वागत तुमचं आणि अभिनंदन. काय सांगाल, आज तुमचा विजय झालाय, किती मतांनी विजय झालेला आहे आणि कशा पद्धतीने ही सगळी व्यूहरचना केलेली होती? आज या ठिकाणी राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब असतील, राज्याचे राज्यसभा खासदार सुनीतराव पवारसाहेब असतील, यांच्या आशीर्वादानं मला आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निळकंठेश्वर पॅनलमध्ये संचालक पदाची उमेदवारी मिळाली. त्यांचं मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. आज या ठिकाणी काम करत असताना अजितदादा पवार साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत असतं, कारण मी पक्ष संघटनेमध्ये पूर्वीपासून काम करत आल्यामुळे मला त्यांच्या कामाची पद्धत जवळून माहिती आहे. पण अजितदादांनी तुम्हाला संधी दिली आहे. एवढे 593 जवळपास उमेदवार अर्ज होते. नितीन शेंडेंचीच उमेदवार निवड का करावी असं अजितदादांना वाटलं? कोणते नेतृत्व गुण तुमच्यामध्ये आहे? आणि तुम्ही यापूर्वी पक्ष संघटनेत काम केलेले, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. मात्र सध्या काय परिस्थिती आहे? सहकार बचाव पॅनलचे देखील 4 उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं माहिती मिळतं. या ठिकाणी त्यांनी निकष लावताना हा लावला की पक्ष संघटन माझं मजबूत आहे. मी युवक काँग्रेस पासून पक्ष संघटनेत काम करत आलो. पक्षाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता सध्या कार्याध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलवर कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय. हे होत असताना ओबीसी समाजाचं संघटन करतोय दादांच्या मार्गदर्शनाखाली. आणि मग जिल्ह्यामध्ये एक काम करत असताना एक ओबीसी चेहरा म्हणून दादांनी एक मला मान्यता दिली. आणि माझं ओबीसी समाजामध्ये संघटन चांगलं आहे, तळागाळापर्यंत संघटन चांगलं आहे. बारामती तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, सर्व समाजामध्ये हे असल्यामुळे त्यांना एक स्वच्छ प्रतिमा आणि एक सर्वसामान्य घरातील परिवारातील हा मुलगा, ही छबी जी माझी तालुक्यामध्ये आहे. मोटरसायकलवर फिरून मी पक्षाचं काम करत असतो. नेतृत्व गुण तुम्ही दादांनी तुमचे ओळखलेले आहे. पण माझा प्रश्न असा आहे की अजितदादांनी आता पॅनल उभं केलं, अजितदादांना चेअरमन व्हायचंय. एवढं अजितदादा का म्हणजे ग्राउंड लेवलला उतरलेत? कारण राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, मुख्यमंत्री पदासाठी विरोधक त्यांना शुभेच्छा देतात की मुख्यमंत्री व्हा. मग चेअरमन पदावर काम करायची दादांना इच्छा का झाली? चेअरमन पदावर होण्याची दादांची इच्छा असं म्हणता येत नाही आपल्याला. दादांना बाहेरून राहून दादांचं काय राजकारणातलं आगमन जे झालं ते तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यांच्या राजकारणातली एंट्री जी झाली ती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झालेली आहे. त्यांनी कारखान्याचं कामकाज असेल किंवा त्याचा मीटिंग असतील किंवा बैठक असतील किंवा विजन असेल, हे त्यांनी पहिल्यापासून पाहिलेलं आहे. आणि मग त्या सभागृहामध्ये जाऊन जे निर्णय करता येतो, सभागृहामध्ये राहून बाहेर राहून करता येत नाही. म्हणून त्यांना असं वाटलं की मी जर सभागृहात असेल तर अजून ह्याच्यापेक्षा चांगला माझ्या बाळासाहेब भाऊ असतील तावरे किंवा हिशोबापू जगताप असतील, त्यांनी अत्यंत 5 वर्षामध्ये चांगला कारभार केलेला आहे. राज्यातला 1 नंबर उच्चांकी भाव दिलेला आहे. असं असताना सुद्धा आता उच्चांकी अजून महाराष्ट्रात अग्रेसर असणारा हा कारखाना देश पातळीवर अग्रेसर कसा करायचा असेल तर मला त्या ठिकाणी सभागृहात गेलं पाहिजे. पण दादा तर मुख्यमंत्री व्हायची स्वप्न बघतायत, दादांना मुख्यमंत्री व्हायचंय. बरोबर. आता 5व्या 6व्यांदा अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. चेअरमन का व्हायचंय? कारण अजितदादांच्या एका चिठ्ठीवर आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहिले, एका चिठ्ठीवर ते ज्या उमेदवाराचं नाव लिहितील तो चेअरमन होतो, हा इतिहास आहे. मग दादांना चेअरमन का व्हायचंय? याच्यामध्ये असं आहे, चेअरमन होणं म्हणजे आपला पालक होणं आहे. आज मला आमचे सभासद 19,500, त्याच्या घरातले 4 माणसं धरले ते साधारण 1 लाखापर्यंत तो लोकसमुदाय होतो लोकसंख्येचा. 1 लाख लोकसमुदाय असणाऱ्या सभासदांचं भलं करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर एखादी व्यक्ती जर चेअरमन दुसरी असेल तर कदाचित दुजाभाव होऊ शकतो. सर्वांबरोबर घेऊन जाण्यात कदाचित ते कमी पडू शकतील असं सुद्धा वाटतं. आणि म्हणून जर दादा जर तिथं प्रमुख असतील तर त्यांच्याकडे दुजाभावच काय, त्यांच्याकडून सगळ्यांना न्याय मिळण्याची शाश्वती आहे. आणि म्हणून खरं त्यानं कारखान्यामध्ये सुद्धा कुठल्या पद्धतीचे गट असे न राहता सगळे सभासदांचे हिताचे निर्णय घेताना जो धाडसी निर्णय चेअरमनचा असावा लागतो, तो धाडसी निर्णय अजितदादा स्वतः असल्यामुळे दादा. आता तुम्ही विजयी झालेला आहात, तुमच्या बरोबरचे 4 कॅटेगरीतले उमेदवार देखील विजयी झाले. तुम्हाला खात्री होती तुम्ही विजयी व्हाल? नक्कीच. पण कारखान्याचा कारभार गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगला झालेला आहे. उच्चांकी भाव दिलेला आहे. त्या पद्धतीनं रिकव्हरी चांगली कारखान्याची, टोटल लॉसेस कमी केलेत कारखान्यानं. आणि हे होत असताना त्यांनी सभासदांच्या हितासाठी नवीन योजना गेल्या 5 वर्षामध्ये राबवल्या. अजितदादा पवार साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असतं. कुठल्या अडचणी असेल, आता दादाने एक महत्वाचं निर्णय घेतलाय की महाराष्ट्रामध्ये पूर्वी साखर कारखान्यावरती जवळपास 10,000 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स लादलेला होता. म्हणजे इन्कम टॅक्स भरा म्हणून एक मागणी असायची केंद्राची. परंतु मागच्या सरकारमध्ये कोणी पंतप्रधान आले तरी ती मागणी फक्त बाजूला ठेवली जायची
ती मागणी पूर्ण केली जात नसे किंवा रद्द केली जात नव्हती. पूर्ण परंतु विजयाला अजितदादा कुठे पवार साहेब अडसर निर्माण झाला केंद्रीय असं अर्थमंत्री असणार सहकार मंत्री असणाऱ्या अमित भाई शहा यांना भेटले. पण अमित शहा भाजपचे आहेत आणि भाजपचे नेते सांगतायत जे विरोधी पक्षातले आहेत ते सांगतायत की आमच्या अमित भाई शहानी ते करार रद्द 100% केले. बरोबर आहे, परंतु सांगणारा कोण आहे त्यांना? त्यांना तुम्ही प्रश्न मांडणारा कोण आहे? तुम्ही मांडले नाही. अजितदादांनी मांडले असं म्हणतात. अजितदादांनी प्रश्न मांडले, अजितदादांनी विनंती केली, अजितदादाच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळी परिस्थिती पाहिली आणि त्यांच्या विश्वासावर तुम्हाला विजयाला कितपत अडसर वाटतोय? कारण आता 4 उमेदवार जे आहेत ते विरोधातले निवडून येतील पूर्ण विजयाला. 21-0 तुम्ही म्हणताय, 21-0 होणार, 21-0 होणार असं सातत्यानं सांगताय. अजितदादा देखील सांगत होते की 21-0 होणार, पण तशी परिस्थिती होताना दिसत नाहीये. ज्यावेळेस जनरलचं मतदान मोजायला घेतली जाईल त्यावेळी खऱ्या अर्थानं क्रॉस वोटिंगचा फटका बसतोय. कितपत विजयाची खात्री आणि काय अडचण नेमका निर्माण होते असं तुम्हाला वाटतं? यामध्ये विजयाचा अडथळा यावेळी अशा पद्धतीने निर्माण होतोय की यावेळी जवळपास 85 ते 90 उमेदवारच आहे. दरवेळी 2 पॅनल असतात, एकाच एक उमेदवार असतो. मग यावेळी झाले काय, मतपत्रिका मोठी आहे, उमेदवारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या नजर चुकीनं, त्यामुळे आपल्याला क्रॉस वोटिंग दिसतंय. परंतु ते विजयाची खात्री आणि असताना हे सुद्धा असताना पवारांची पॅनलच्या निवडणुकीमध्ये असं असतं की शेवटची मतपत्रिका मोजेपर्यंत तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे. आता कोण पुढे कोण मागे हे असं म्हणण्यापेक्षा आम्हाला आत्मविश्वास आहे 21-0 झाल्याशिवाय राहणार नाही, सगळे उमेदवार विजयी. जर विजयाची खात्री होती तर अजितदादांनी प्रस्ताव का मांडला? रंजन कुमार तावडेकडे तुम्हाला 5 वर्ष चेअरमन करतो आणि आमचे काही संचालक आमच्या विचारांचे घ्या आणि आपण बिनविरोध असा विजयाची खात्री असताना का प्रस्ताव मांडला गेला अजितदादांकडून? हा प्रस्ताव मांडला का नाही मांडला मला काही माहिती नाही, परंतु तुम्ही जर म्हणत असाल प्रस्ताव मांडला तर मी निश्चितच त्या प्रस्तावाचं स्वागत करेन. कारण दादांचं म्हणणं असं असतं की कारखान्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये पक्षीय राजकारण नको. हे आपला प्रपंचाचा प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी विरोधक असतील मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे, ही दादांची मात्र भूमिका असते. आणि तो प्रस्ताव जर मला माहित नाही, तो जो प्रस्ताव त्यांनी मांडला सभासदांच्या तरी मी त्याचं हार्दिक स्वागत. आणि त्याची कारण काय? या विजयाच्या खात्रीचा विषय त्याच्याशी संबंध नाही, त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं असतं. या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठं असं वाटतंय की हे उमेदवार पडू शकतील आणि तिथं कुठल्या गोष्टींचा अडसर वाटतोय की ते विजयाला पराजित व्हायला कारणीभूत ठरतील? आता आमच्या निलकंठेश्वर पॅनलचे ते सगळेच विजय, अजितदादाचे विजय झाले, आम्ही विजय घोषित झालो. हळूहळू कॅटेगरी जनरल मधून सगळे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजय झाले. तुम्ही आता एका गोष्टीचा उल्लेख केला की मतदारांची संख्या, उमेदवारांची संख्या जास्त होती, 90 पेक्षा जास्त उमेदवार होते. त्यामध्ये प्रामुख्यानं जो आहे तो तुतारी गटाचा फटका जो आहे तो सध्या सहकार बचाव पॅनलला बसलेला दिसतो. हे अंतर्गत राजकारण होतं पवारांमधलं, 2 पवारांमधलं? नाही सांगतो, माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्याला एवढं मोठं राजकारण माहिती नाही. काही ठरलेलं होतं आधीपासूनच, बळीराजा सहकार बचाव पॅनल उभा करायचं आणि सहकार बचाव पॅनलला या माध्यमातून फटका द्यायचा आणि अजितदादांचा पॅनल निवडून आणायचा. म्हणजे जी चर्चा आहे, दोन्ही पवार एकच आहेत. चंद्रांना म्हणतात सातत्यानं की दोन्ही पवार एकच आहेत, आतून एकच आहेत. त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस पहिली मुलाखत ज्यावेळेस घेतली मुंबई तक ना, त्यावेळेस देखील त्यांनी तेच सांगितलेलं होतं की दोन्ही पवार एकच आहेत. तेच आता प्रत्यय येते. वास्तविक पाहिलं तर बारामती तालुका हा दोन्ही पवार साहेबांना मानणार होता. दोघांना दैवत मानून काम करणारी सर्व समाज आहे आणि त्या एवढ्या मोठ्या प्रश्नामध्ये माझ्यासारखे छोट्या कार्यकर्त्यांनी उत्तर देणं चुकीचं आहे. तुम्हाला जे काही प्रश्न वाटत असतील ते आमच्या नेत्यांना विचारा. मग अजितदादा पवार विचारलं तर मला वाटतं संयुक्तिक होईल. माझ्यासारख्याला फक्त या निवडणुकीपुरतं विचारलं तर बरोबर. पण मग या निवडणुकीमध्ये बळीराजा सहकार बचाव पॅनलची तुम्हाला मदत झाली का? कारण जर मतांची आकडेवारी पाहिली, तफावत पाहिली तर जेवढी मतं सहकार बचाव पॅनलच्या उमेदवाराला कमी मिळाली तेवढी मतं बळीराजा सहकार बचाव अर्थात शरद पवार गटाला मिळाली. म्हणजे या निवडणुकीमध्ये पवार साहेबांची तुम्हाला मदत झाली का? काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी तोटाही झालेला, सगळे सरळ झाले असं नाही. काही ठिकाणी झालेले असतात, काही ठिकाणी तोटाही झालेला. सर्रासच एकाच बाजूने तो निर्णय झालेला नाही, दोन्ही बाजू आहेत त्या नाण्याला. कुठं मतं झाली आणि कुठं त्याचा तोटा झालाय काय सांगू शकाल? कुठल्या गटात? सगळं मताची आकडेवारी पाहिल्यानंतर मी अजून काही विश्लेषण पाहिलं नाही. अजून माझं विजयाचं सर्टिफिकेट सुद्धा मी हातामध्ये घेतलं नाही, त्यामुळे तुम्हाला अजून लगेच त्याच्याबद्दल सांगू शकणार नाही. सगळा अभ्यास करून मी तुम्हाला निश्चित सांगेल कुठे फायदा झाला कुठे तोटा झाला. आता एक कार्यकर्ते सांगत होते की तुम्ही व्हाईस चेअरमन होणार आहात. व्हाईस चेअरमन पदाच्या शुभेच्छा तुम्हाला दिल्या होत्या. खरंच दादा चेअरमन आणि तुम्ही व्हाईस चेअरमन होणार? हे पहा, मी पहिल्यापासून काम करत राहणारा कार्यकर्ता आहे. मी आजपर्यंत दादांना कुठलंही पद मागितलेलं नाही. दादांनी माझं काम बघून माझ्यावर जबाबदारी दिली. युवक काँग्रेस दादांसोबत काम करायचं तर करणार. सोन्याहून पिवळं आहे.
अडचण. आणि आता सुद्धा व्हाईस चेअरमन असंच नाही, मी माझं भाग्य समजतो की मी संचालक म्हणून अजितदादा पवार साहेबांच्या चेअरमन समोर असणार आहेत. आम्ही त्यांच्या केबिनमध्ये त्या मिटिंग हॉलमध्ये बसून काम करणार आहे. खऱ्या अर्थानं असं आम्हाला वाटतं की आता राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही गेल्यासारखं आम्हाला फील होतं. एवढंच आमच्यासाठी मोठं आहे. पण आता मग आता काय नको. सभासदांच्या प्रश्न सोडवण्याकडे तुम्ही प्राधान्य देणार आहात मी अगोदरही देत होतो. का? तो फील घेणार आहेत राज्य मंत्रिमंडळात काम नाही नाही, अजिबात नाही. आम्ही ग्राउंड लेवलवर चालणार काम आहे. मोरे साहेब तुम्ही पाहता आपण करावागीला राहणार आहे, आम्ही मुळेतला राहणार आहे. आम्ही ग्राउंड लेवलवर काम करून मोर्चा असेल, आंदोलन असेल, छोटा हाक मारली रस्त्यात जाताना तरी कार्यकर्ता लगे मी थांबणार आहे, थांबून त्याचं काम करणार असतो. मी कधीही बंद चाकाची गाडी वापरत नाही. माझ्या मोटरसायकलवर फिरून मी लोकांचं काम करत असल्यामुळे लोकांना विश्वास आहे. चला, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आभारी आहोत.